झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यातली जनता दुष्काळानं हुरपळलेली असताना उत्तर महाराष्ट्राला मात्र अवकाळी पावसानं झोडपलाय। नाशिक, जळगाव, धुळे आणि अहमदनगरमध्ये अवकाळी पावसानं काल जोरदार हजेरी लावली। शेतकऱ्यांनी जीवाचं पाणी करून वाढवलेली पिकं पावसानं हिरावून घेतली आहेत। त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी कशी निसर्गानं थट्टा आज मांडली असा टाहो फोडतोय। मराठवाड्यातील नागरिक दुष्काळामुळे देशोधडीला लागण्याची भीती निर्माण झाली। पावसाळ्यात हवा असलेला पाऊस तेव्हा बरसलाच नाही। आता उत्तर महाराष्ट्रात सोमवारी अचानक पाऊस बरसला। या अवकाळी पावसामुळे जीवाचं रान करून वाढवलेल्या पिकांचं होत्याचं नव्हतं झालंय। केळी, गहू, कांदा ही पिकं अक्षरशः वाया गेली। शेतामध्ये साचलेलं पाणी आणि आडव्या झालेल्या पिकांनी बळीराजाची हिंमत खचलीय। खरीपात पावसानं दिलेली ओढ आणि रब्बीतला अवकाळी पाऊस या दुष्टचक्रात उत्तर महाराष्ट्रातला शेतकरी सापडलाय। जे पाणी साचलेलं आहे शेतामध्ये त्याच्यामुळे 100% उत्पन्न येणारच नाही। आलं तर आलं 1 लाखाचं होणार उत्पन्न होतं, त्याचं 8-10 हजार येऊन गेलेलं आहे। ते बी येतं की नाही ते मला शाश्वती नाही। म्हणजे आम्ही पूर्ण हातून गेलेलो आहे। सध्या सरकारने कांद्याची निर्यात बंद केलेली आणि आता देवाने असा अवकाळी पाऊस टाकला, शेतकऱ्यांनी करावं काय? कांद्याचं फार नुकसान झालेलं आहे हो। आणि आता आम्हाला जे पिकणार होतं त्याच्यातून फक्त आम्हाला आता 10 किंवा 15% पिकणार आहे भाऊ। 10-5 हजाराचं लाखाचं पिकणार होतं, पण ते 10-5 हजाराचं येणार आहे भाऊ ते आता। धुळ्याप्रमाणेच नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी या पावसानं पळवलंय। नाशिकच्या मनमाड, चांदवड या भागात जोरदार वाऱ्यामुळे द्राक्षाच्या बागा उन्मळून पडल्यात, तर रांगड्या कांद्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जिथे पाऊस पडायला हवा होता तिथली जमीन पावसाअभावी कोरडी ठाक पडलीय। त्या भागातल्या शेतकऱ्यांना पावसानं फसवलं आणि आता नको तिथं कोसळला। निसर्गाच्या लहरीपणापुढे सारेजण कसे हतबल आहेत हेच या पावसानं दाखवून दिलंय। झी 24 ताससाठी मनमाडहून योगेश खरेसह प्रशांत परदेशी, धुळे। झी 24 तास एक पाऊल पुढे।